शेतकरी मित्रांनो, बऱ्याच प्लॉटवर गेल्यानंतर असं जाणवतंय की सर्व काही गोष्टी आपण करतोय, फवारणी पण घेतोय, खत व्यवस्थापन पण चांगलं करतोय, तरी पण आपलं जे म्हणावं असं पीक येत नाही. तर याचं कारण कधीतरी शेतकऱ्यांनी किंवा आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे. तर मला असं जाणवलं की जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन आता शिल्लक राहिला नाही, जो आपल्याला पाहिजे असतो की 0.10 ते 0.40च्या दरम्यान जर असेल, तर जे आपण केमिकल देतोय, खतं देतोय, जे फवारणी देतोय, ते आपले काम करतात. जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असेल तर तुम्ही कोणतंही खत गेलं तर पीक त्याच्यावर काम करत नाही. तर शेतकऱ्यांनी आपलं ऑर्गॅनिक कार्बनकडे लक्ष दिलं पाहिजे. मग ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवला जातो या गोष्टी शोधल्या पाहिजे. तर साधारणतः आपण हिरवळीची पिकं घेतली पाहिजे आणि पिकाच्या आधी आपल्याला शेणखत टाकलं पाहिजे, कोंबडी खताचा वापर केला पाहिजे, जे असेल ते असेल. तर अशा गोष्टी करून ऑर्गॅनिक कार्बन वाढवला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या भागात आपण बघतो की ऊस तोडल्यानंतर 5 रट पेटून दिलं जातात. तर ते जर गाडलं आणि जर कल्चर त्याच्यावर वापरलं तर 100% आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मिळतो. म्हणजे असं झालंय, आपण किलोत आणतो आणि टनानी जाळून टाकतो. तर हे न करता आपण ऑर्गॅनिक कार्बन जर लक्ष दिलं तर आपलं पिकाची जी क्वालिटी असती, कमी खर्चात आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही जे आपले जे पीक काढल्यानंतर जे अवशेष वगैरे असतात ते पेटून न देता ते आपण गाडून टाकले पाहिजे. तर त्यांनी नक्कीच आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.